Hello dear student, welcome to the lecture number 2 of chapter coding and decoding. So previous class मध्ये जे काही बेसिक theoretical concept आहेत ते मी सांगितलेले आहेत. जसे की तुम्हाला corresponding numbers वरून अल्फाबेट्स आठवले पाहिजेत, अल्फाबेट्स म्हणून नंबर्स आठवले पाहिजेत. त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती इजोटी. ठीक आहे, इजोटी 5 चा डिफरन्स. देन परत मी तुम्हाला काही पर्टिक्युलर काही लॉजिक सांगितले होते ज्या लॉजिकचा भरपूर वेळेस यूज केला जातो. मॅक्सिमम क्वेश्चन त्याच लॉजिक वर ते यूज केले जातात. ते 5 लॉजिक मी तुम्हाला सांगितले होते. मी असं म्हणत नाहीये, मागच्या क्लासमध्ये पण सांगितलं होतं की याच 5 लॉजिक वरती क्वेश्चन विचारतील असं मी म्हणणार नाहीये. या 5 लॉजिकच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरे काही लॉजिक्स असतात. ठीक आहे, बट मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स या 5 लॉजिक्स वरती विचारले जातात. कोणते कोणते लॉजिक्स होते त्याला एक वेळेस रिवाइज करूयात. फॉरवर्ड लॉजिक, ठीक आहे, फॉरवर्ड लॉजिक जे की गिवन वर्ड पेक्षा जे काही नेक्स्ट वर्ड आहे तो पुढे पुढे जातोय, एकनी दोननी कोणताही डिफरन्स असेल बट पुढचा वर्ड येतोय, नेक्स्ट वर्ड येतोय, त्यामुळे त्याला मी फॉरवर्ड लॉजिक म्हणणार. देन सेकंड वर्ड बॅकवर्ड लॉजिक, बॅकवर्ड लॉजिक. ठीक आहे, परत फॉरवर्ड लॉजिक, बॅकवर्ड लॉजिक या दोघांचं मिक्सअप पण असतं की एक वर्ड फॉरवर्ड जातोय आणि त्याच्या नेक्स्ट लेटर एक लेटर फॉरवर्ड जातोय, एक लेटर बॅकवर्ड येतोय, त्याच्या नेक्स्ट लेटर फॉरवर्ड जातोय, त्याच्या नेक्स्ट लेटर बॅकवर्ड येतोय. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी पहा कोडिंग मध्ये BACD असं जर दिलं असेल, याची कोडिंग जर दिली असेल, समजा B ला दिला असेल R, ठीक आहे, सॉरी B ला दिला असेल C, A ला दिला असेल Z, C ला दिला असेल D ला दिला असेल C. पहा B पेक्षा C एकने पुढे गेला, A पेक्षा Z हा एकने मागे आला. ठीक आहे, परत C पेक्षा D हा एकने पुढे गेला आणि D पेक्षा C हा एकने मागे आला. ठीक आहे, पुढे मागे असं मिक्सअप करून पण लॉजिक बनवलं जातं. असे भरपूर लॉजिक्स आहेत, बट मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स याच लॉजिक वरती विचारले जातात म्हणून हे लॉजिक आहेत. बट याच्या व्यतिरिक्त दुसरे पण लॉजिक असतात, हे मी सांगितलेलं आहे. फॉरवर्ड लॉजिक, बॅकवर्ड लॉजिक, रिव्हर्स लॉजिक, रिव्हर्स वर्डिंग केली जाते. ठीक आहे, रिव्हर्स लॉजिक, अपोजिट लेटरचं लॉजिक असतं. ठीक आहे, अपोजिट लेटरचं हे पण मागच्या क्लासमध्ये मी एक एक्झाम्पल घेतलेले आहेत सर्वांचे. अपोजिट लेटर आणि फिफ्थ पण होता पेअर्ड लॉजिक. परत या दोघांचं मिक्सचर केलं जातं. ठीक आहे, या दोघांचं मिक्सचर करून सुद्धा एक लॉजिक बनवलं जातं. अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा लॉजिकचं मिक्सचर करू शकतात ते. पेअर्ड लॉजिक सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पेअर हे अपोजिट मध्ये पेअर मध्ये येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने असतं पहा BAPR. ठीक आहे, BAPR दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा CD किंवा CB. ठीक आहे, CB आणि PR म्हटलेलं आहे. तर QQ. ठीक आहे, असं जर दिलं असेल तर पहा BA ला मी काय केलं, B चा नेक्स्ट लेटर घेतला, या ठिकाणी B चा नेक्स्ट लेटर C प्लस A चा नेक्स्ट लेटर B चा नेक्स्ट लेटर C घेतला, A चा पण नेक्स्ट लेटर घेतला आणि जागा बदलली, सुरुवातीचे 2 एंडिंगच्या 2 ला टाकले. तर पहा पेयर्स पण बनवल्या, फॉरवर्ड लॉजिक पण वापरलं, म्हणजे मिक्सचर केलं. मिक्सचर पेयर मध्ये फॉरवर्ड लॉजिक, ह्या पेयर आणि फॉरवर्ड लॉजिक या दोघांचं मिक्सचर केलं आणि क्वेश्चन बनवला. पेयर्ड लॉजिक घेतलं, बॅकवर्ड लॉजिक घेतलं, या दोघांचं मिक्सचर केलं आणि मग क्वेश्चन बनवला. अशा पद्धतीने कोणत्याही 2 लॉजिकचं मिक्सचर करून पण क्वेश्चन बनवला जातो आणि फक्त एका लॉजिक वरती पण क्वेश्चन बनवला जातो. ठीक आहे, फक्त एका लॉजिक वरती जर क्वेश्चन बनवला तर क्वेश्चन इझी होतो. जर मिक्सचर केला असेल त्या ठिकाणी मात्र थोडंसं आपल्याला हँडल करताना, थोडंसं त्या लॉजिकला कॅच करताना अवघड जाऊ शकतं. त्यामुळं याला एकच आपल्याला वे आहे याला प्रॅक्टिस करण्यासाठी, की याला प्रॅक्टिस पाहिजे. पहा याला इझी जाण्यासाठी एकच वे आहे, प्रॅक्टिस. तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करताल कोडिंग डिकोडिंगचे, तेवढे जास्त लॉजिक तुमच्या माइंडमध्ये डेव्हलप होत जाणार, तेवढे जास्त लॉजिक तुम्हाला लक्षात येणार आणि मग तिथून तुम्हाला कुठल्याही टाईपचा क्वेश्चन आला तर त्याच्यातून तुम्हाला कमी टायमिंग मध्ये लॉजिक शोधून काढायचे. जेवढ्या कमी टायमिंग मध्ये तुम्ही लॉजिक शोधून काढाल तेवढा तुमचा फायदा होणार आहे. ठीक आहे, करेक्ट लॉजिक तुम्हाला शोधून काढायचे. चला तर मग जाऊया. ज्या 5 टाईप वरतीच मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स विचारले जातात, तर या टाईपचे आणि याच्यामध्ये पण काही वेगळ्या टाईपचे मी लॉजिक मिक्सड असणारे मी क्वेश्चन्स घेणार आहे. ठीक आहे, त्यामधील फर्स्ट क्वेश्चन मी या ठिकाणी नोट डाऊन करून टाकलेला आहे ऑलरेडी. काय आहे पहा फर्स्ट क्वेश्चन, बिस्लेरी इज रिटन ॲज CHTKFQJ. बिस्लेरीला अशा टाईप मध्ये कोडिंग केली जाते. ठीक आहे,
आणि ॲक्वाला रिटर्न केलं जातं बीपीव्हीझेड. हाऊ इज किंगफिशर रिटर्न इन द सेम कोड? तर किंगफिशरला कसं लिहिलं जाते? फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या कोडिंग डिकोडिंग मध्ये अगोदर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे समजून घ्यायचे की इथं क्वेश्चन एकदम सिंपल आहे की थोडासा म्हणजे वेगळं काही आणखीन काही मोठं लॉजिक यूज केलेलं हे कुठून कळतं? तर या ठिकाणी पहा बिस्लेरीची कोडिंग या ठिकाणी दिलेली. सो बिस्लेरीमध्ये किती लेटर्स आहेत ते पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7. बिस्लेरीमध्ये 7 वर्ड्स आहेत. 1 2 3 4 5 6 7. इथं पण 7 वर्ड्स आहेत. जेवढे वर्ड्स तुम्हाला दिलेल्या गिवन नेम मध्ये आहेत, गिवन नेम बिस्लेरी आहे आणि त्याच्या कोडिंग मध्ये पण तेवढेच लेटर्स असतील. गिवन वर्ड मध्ये 7 लेटर्स आहेत आणि त्याच्या कोडिंग मध्ये सुद्धा 7 लेटर्स आहेत. तर त्या ठिकाणी समजून जायचं क्वेश्चन एकदम सिंपल आहे. इथं क्वेश्चन सिंपल आहे, वेगळं असं म्हणजे जास्त असं काही मोठं हे केलेलं नाहीये. जर इथं 7 लेटर्स आहेत आणि याच्या पुढे 8 किंवा 9 लेटर्स जर असतील तर त्या ठिकाणी मात्र थोडंसं विचार करण्याची गोष्ट येते. समजा अशा पद्धतीने जर मी ABCD लिहिला तर आणि याची कोडिंग जर PQRST असेल, इकडे 4 लेटर्स आहेत आणि इकडे 5 लेटर्स आहेत, तर या ठिकाणी 5 लेटर्स असू शकतात, 6 लेटर्स असू शकतात TU. तर या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला कमी लेटर्स आहेत आणि तिच्या कोडिंग मध्ये जास्त लेटर्स दिले असतील तर त्या ठिकाणी मात्र विचार करण्याची वेळ येते आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. बट दोन्ही साईडला जर सेम नंबर ऑफ लेटर्स असतील, दोन्ही साईडच्या कोडिंगचा वर्ड आणि हा जो आपला गिवन वर्ड आहे या दोन्ही वर्ड मध्ये जर सेम लेटर्स असतील तर त्या ठिकाणी एकदम सिंपल लॉजिक असणार हे समजून जायचे. ठीक आहे, फक्त ते लॉजिक ओळखता आलं पाहिजे जर सेम नंबर ऑफ लेटर्स असतील तर. ठीक आहे, हे मी अगोदरच क्लिअर करून टाकतो तुम्हाला की इझी क्वेश्चन केव्हा आहे, हार्ड क्वेश्चन केव्हा आहे, कोणतं लॉजिक वापरायचे हे सर्व ह्या इनिशियल पोझिशनवरून लक्षात घ्यायचं. नंबर ऑफ लेटर्स दोन्ही साईडला सेम नंबर ऑफ लेटर्स आहेत, क्वेश्चन सिंपल होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर पहा सोल्युशन मध्ये एक्सप्लेन करूया फटाफट आपण. बिस्लेरी. ठीक आहे, बिस्लेरीचा पुढे आहे CHTKFQJ. पहा या ठिकाणी एक सोडून दोन रेफरन्सेस दिलेले आहेत. बिस्लेरीची कोडिंग दिलेली आहे, परत ॲक्वाची पण कोडिंग दिलेली आहे, दोन रेफरन्सेस दिलेले आहेत. तर दोन्ही रेफरन्सला तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. दोन्ही रेफरन्सला दुसरा रेफरन्स काय आहे? ॲक्वा. सेकंड रेफरन्स आहे ॲक्वा. ॲक्वाची कोडिंग 4 लेटर्स आहेत, इकडे सुद्धा 4 लेटर्स आहेत, BPVZ. ठीक आहे, तर 2 रेफरन्सेस दिलेत. या 2 रेफरन्सेस वरून तुम्हाला एकच लॉजिक शोधायचे. काय लॉजिक वापरले दोन्हीमध्ये पण कोणतं सेम लॉजिक वापरलेलं आहे ते लॉजिक तुम्हाला कमी टायमिंग मध्ये सोडून काढायचे. सो या ठिकाणी पहा मी अशा पद्धतीने पाहिजे बी पासून सी कडे गेलो कारण की बीच्या जवळ सी येतं, जे तर येत नाही. पहा बीची कोडिंग, बीचं जे काही स्टार्टिंग आहे इकडला स्टार्टिंग लेटर ते समोरच्या स्टार्टिंग पासून पण तुम्ही लॉजिक लावू शकता किंवा एंडिंग पासून पण लॉजिकचा यूज करू शकता. तर बीच्या जवळ सी येतो म्हणून बीची कोडिंग मी सी सोबत केली +1 आला, B to C +1. आय पासून मग मी H कडे जाणार, आय पासून कुठे जाणार मी H कडे, I to H. सो काय येईल या ठिकाणी आयच्या नेक्स्ट लेटर ABCDEFGHI. आयच्या नेक्स्ट लेटर घेतल्यानंतर जे यायला पाहिजे होतं पण इथं GH. आयच्या प्रिव्हियस लेटर आहे H जो आहे H, आयच्या रिप्लेस मध्ये H येतोय म्हणजे हा तर प्रिव्हियस लेटर आहे, दॅट इज या ठिकाणी -1 येणार. ठीक आहे, आयचा प्रिव्हियस लेटर आहे H अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, आयच्या अगोदर H येतो म्हणून -1 होतो या ठिकाणी. ठीक आहे, सो देन S मध्ये पहा काय होतं ST, परत +1 झाला, परत +1 झाला. L मध्ये काय झालं LK, JKL. सो Lच्या बिफोर, Lच्या प्रिव्हियस लेटर आहे K, सो म्हणजेच -1 होतं. Lच्या अगोदर K येतोय म्हणजे एक ने मायनस झाल्यानंतर हा लेटर येतोय. ठीक आहे, सिमिलरली EF +1. तर या ठिकाणी आता आपल्याला पॅटर्न लक्षात आला, +1 -1 +1 -1 अशा पद्धतीने चालू आहे. एंडिंग पर्यंत पाहून घ्यायचे व्यवस्थित. R च्या नंतर Q -1, I च्या नंतर J +1, IG. ठीक आहे, +1 -1 +1 चालू. इथं सुद्धा पाहून घ्या +1 -1, Q च्या अगोदर P येतो -1. ठीक आहे, या ठिकाणी UV +1, AZ -1. A च्या अगोदरचा वर्ड, A च्या अगोदर काहीच नाहीये तर परत जाऊन सायकल जॉईन होते Z ला, सो A च्या अगोदर Z येतो, सो दॅट इज -1. सो +1 -1 +1 -1 स्टार्टिंग कुठून होते? प्लस पासून होते, +1 देन -1. इथं सुद्धा स्टार्टिंग प्लस पासून झाली, सो स्टार्टिंग +1 देन सेकंड वर्डला -1. ठीक आहे, सो तेच आपण या ठिकाणी यूज करूयात. सो कोणता वर्डची कोडिंग काढायची? किंगफिशर. सो किंगफिशर. ठीक आहे, किंगफिशर K लेटर पासून +1 करणार अगोदर, +1. ठीक आहे, K पासून +1.
सो केचा नेक्स्ट लेटर कोणता येतो मग जे के यल येतो यल यल ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा आन्सर काढत असताना या ठिकाणी तुम्ही फायनल आन्सर काढत असताना तुम्ही ऑप्शनकडे लक्ष ठेवायचे पहा का कारण की ऑप्शन मध्ये काय होतं इथं फर्स्ट लेटर यल आला काही ऑप्शन्स मध्ये ना सुरुवातीला यलच नसतं तर ज्या ऑप्शन्स मध्ये यल नाहीये ते ऑप्शन लगेच रिजेक्ट करून टाकायचं कारण की आपल्याला माहिती आहे कन्फर्म फर्स्ट लेटर आन्सर मध्ये जे काही ऑप्शन करेक्ट असेल त्या करेक्ट ऑप्शन मध्ये फर्स्ट लेटर यल असणार आहे. सो मग ज्या ऑप्शन्स मध्ये फर्स्ट लेटर यल नाहीये त्याला लगेच रिजेक्ट करा त्याच्यामुळे टाइम सेव्ह होतो. समजा पहा या ठिकाणी यम दिला असतं फर्स्ट लेटर या ठिकाणी एन दिला असतं तीन ऑप्शन्सच्या सुरुवातीला यल नाहीये तीन ऑप्शन्सच्या इनिशियली यल हा लेटर नाहीये तर ज्या तीन ऑप्शनच्या इनिशियली यल हा लेटर नाहीये ते आन्सर असू शकत नाहीत डायरेक्ट यल ला टिक मारायचं पुढचं काढण्याची गरजच नाहीये पहा नेक्स्ट लेटर फाइंड आउट करण्याची गरजच नाहीये. सो या ठिकाणी पहा LHO या ऑप्शन्स मध्ये LHO सो पहिले तीन लेटर तर तुम्हाला काढावे लागतील कारण की चारही ऑप्शन्स मध्ये पहिले तीन लेटर सेम आहेत ठीक आहे. सो या ठिकाणी पाहून घेऊयात आता आयच्या नंतर काय करणार -1 आयचा बिफोर वर आयचा बिफोर जो काही आहे तो लेटर आहे HI एन मधून परत +1 करणार +1 सो एन चा +1 केल्यानंतर O ठीक आहे जी चा जी पासून काय करणार आता +1 झाला आता -1 करणार सो जी च्या बिफोर लेटर F सो लगेच स्टॉप करायचं सर्व काढत बसायचं नाही गाढव मेहनत करत बसायची नाहीये ठीक आहे टाइम सेव्ह करायचे आपल्याला. सो LHOF सो LHOQ आहे LHOH आहे LHOG आहे LHOF फक्त फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे पुढचं काढत बसण्याची गरज नाही तेवढाच तुमचा 20 ते 30 सेकंदचा टायमिंग वाचू शकतो या ठिकाणी. पहिले 4 लेटर सेम आले फर्स्ट पुढचं मला काढण्याची गरजच नाहीये ठीक आहे काढत बसू नका पहिल्या 4 लेटर वरूनच आन्सर भेटून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला कोडिंग डिकोडिंग मध्ये टाइम सेव्ह करता येतो ठीक आहे. ओके स्टुडंट चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर हा जो क्वेश्चन होता तो फॉरवर्ड आणि बॅकवर्ड या दोघांचा मिक्सचर होता याच्यामध्ये मिक्सचर प्लस मायनस. चला इन अ सर्टन कोड इन ए सर्टन कोड teacher is written as VGCE JGT. How is children written in that code? How is children written in that code? या कोड मध्ये चिल्ड्रन ला कसं लिहिता येईल ठीक आहे. सो ऑप्शन्स पण लिहून टाकूया लगेच फटाफट. EJK NEGTP. ऑप्शन बी EGK NEFITP. EJK NF GTO. ऑप्शन डी EJK NF EGP. चला पाहूयात कोणता ऑप्शन करेक्ट आहे. लॉजिक शोधून काढायचे फटाफट ठीक आहे. सो टीचरचा कोड आहे VGCEJGT हा टीचरचा कोड आहे ठीक आहे.
सो लॉजिक शोधून काढूयात. या दोघांमध्ये या एकच रेफरन्स दिलेला आहे, या ठिकाणी दोन दोन रेफरन्स नाहीत मागच्या क्वेश्चन सारखे, या ठिकाणी एकच रेफरन्स दिलाय. तर याच्यामध्ये लॉजिक शोधायचं आणि पुढे जायचे. सो टीच्या जवळ व्ही येतोय, ठीक आहे, टीच्या जवळ व्ही येतोय. सो +2 या ठिकाणी घेतला, ठीक आहे. टी यू व्ही दोन्ही पुढे जातोय, ठीक आहे. ई एफ जी परत +2 नी पुढे जातोय. ए सी परत +2 नी पुढे जातोय. सी ई डी ई +2 नी पुढे जातोय. म्हणजे लॉजिक लक्षात आलं, +2. सो +2चं लॉजिक आहे. तर आपल्याला चिल्ड्रन साठी लिहायचंय, चिल्ड्रन साठीचं लॉजिक, चिल्ड्रेन, ठीक आहे. चिल्ड्रन साठीचं लॉजिक +2, पहिला लेटर असेल +2. सीच्या पुढे +2 येणार, ई, ठीक आहे. डीई एचच्या पुढे +2 ने काय येणार, आय जे येणार. आयच्या पुढे +2 लेटरने काय येणार, +2 ने आय जे के येणार, ठीक आहे. ई जे के पहा सगळीकडे ई जे के 3 लेटर्स मध्ये आहे, ई जे के 3 लेटर्स मध्ये आहे. ऑप्शन बी तर असू शकणार नाही, कारण की इथे जी आलाय, जी तर येऊ शकत नाही, जे येतो. सो ऑप्शन बी तर आन्सर येऊ शकत नाही, हे तर लक्षात आलं. ऑप्शन कट करत जाणे, ठीक आहे. ई जे के, देन एल मध्ये एल एम एन येतो. ई जे के एन पण आहे सगळीकडे. डी मध्ये परत +2 केला, डी ई एफ एनच्या नंतर एफ, पहा एनच्या नंतर एफ या दोन ऑप्शन्स मध्ये ए ऑप्शन मध्ये नाही आहे. सो ए ऑप्शन कट झाला, कारण की या ठिकाणी एनच्या नंतर ई येतोय, पण इथे एनच्या नंतर एफ येतोय. सो ऑप्शन सी आणि डी पैकी एक असेल. पुढे जाऊयात आरच्या पुढचे दोन नेक्स्ट लेटर, ठीक आहे. आर एस टी येतो. सो एन एफ टी, पहा ऑप्शन डी करेक्ट आहे. एफच्या नंतर टी येतोय, एन एफ टी येतोय, ठीक आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. ओके स्टुडंट, ऑप्शन सी असू शकणार नाही. सो अशा पद्धतीने एक एक ऑप्शन कट होत जातात आणि असं काढत जायचे. सगळं काढत बसण्याची गरज नाहीये, 1 बाय 1 काढत जायचे, ठीक आहे. चला पुढे जाऊयात. Next question, if any code language VOYAGE is coded as FIBAPX. How is crown? CROWN. How is crown coded in that language? Option A OXPTD, option B DTPYO, option C OYPTD, option D DTPXO. चला जाऊयात पुढे लगेच सोल्युशन. सो फर्स्ट कोड आहे VOYAGE. याचा या वर्ड आहे, हा जीवन वर्ड आहे, याची कोडिंग केलेली आहे FIBAPX, ठीक आहे. तर एकच रेफरन्स दिलेला आहे, एकाच रेफरन्स वरून आपल्याला पुढे क्राउन बद्दल लिहायचंय, क्राउनची वर्डिंग करायची, ठीक आहे, क्राउनचं कोडिंग करायचंय. ओके, सो लॉजिक शोधून काढूयात. व्ही, सो XTXVPMNO. तर या ठिकाणी व्ही ची जी आहे कोडिंग ती एक्स सोबत होती, एफ सोबत पण होऊन जाईल आय थिंक. सो व्ही सोबत लवकर होती, XTUVX, TUVUVX, व्हीच्या नंतर लगेच एक्स येतोय, PMNOP, ठीक आहे.
तर या ठिकाणी काय झालं पहा, व्हीच्या नंतर एक्स येतोय तर या ठिकाणी +1 झाला. ठीक आहे, मी शेवट सोबत झाली आता. सो ओ एम एन ओ पी या ठिकाणी पण +1 झाला. वाय ए मध्ये तर +1 होत नाहीये पहा, वाय पासून ए जो आहे वायच्या करस्पॉन्डिंग मध्ये ए हा लेटर येतोय. सो वाय आणि ए मध्ये तर प्लस येत नाहीये, सो हा लॉजिक आपला मिस होतोय. ठीक आहे, या ठिकाणी लॉजिक आपला मिस होतोय पहा. सो मग आता कोणतं वापरणार लॉजिक? पहिल्या 2 लेटर साठी जर लॉजिक बसलं, व्ही च्या नंतर एक्स येतो, ओ च्या नंतर पी येतोय, +1 चालू आहे, फर्स्ट आणि लास्ट सोबत घेतलं कारण की व्ही आणि एफ तर खूप दूर होत आहेत. व्ही पासून एफ खूप दूर होतो, व्ही आणि एफ मध्ये डिफरन्स खूप जास्त आहे, ओ आणि आय मध्ये डिफरन्स कमी आहे. हे पहिल्या लक्षात यायला पाहिजे पहा, व्ही आणि एफ मधला डिफरन्स जास्त आहे, ओ आणि आय मधला डिफरन्स खूप कमी आहे. ठीक आहे, जे के जी एच आय जे के एल एम एन ओ 5-6चा डिफरन्स काहीतरी आहे. परत वाय आणि बी मध्ये सुद्धा बराच मोठासा डिफरंट आहे, वाय आणि बी मध्ये पण. ठीक आहे, सो त्यामुळे इथं लॉजिक सुरुवातीपासून पण येत नाहीये आणि बीचं मी करस्पॉन्डन्स एंडिंग सोबत घेतलं तरी पण लॉजिक भेटत नाहीये. ठीक आहे, सो डी ई एफ इथं 6 आहे आणि व्ही पासून जो आहे जर तुम्ही व्ही घेतला व्ही एक्स वाय झेड 3 हा पण येत नाहीये. ठीक आहे, इथून पण येत नाहीये. सो मग आता कोणतं घेणार पहा, या ठिकाणी हा एक लॉजिक आहे. व्हीचं करस्पॉन्डन्स मी एफ सोबत पण घेतलं, व्हीची करस्पॉन्डन्स एक्स सोबत पण घेतलं, दोघांसोबत पण येत नाहीये. आता व्हीचं या दोघांसोबत येत नाहीये तर या एंडिंगचं पहा, या ईचं पहा, ईचं एफ सोबत घेतलं मी, ईचं एफ सोबत 1 निवडला. ठीक आहे, देन जी एच आय 2 निवडला, जी एच आय 2 निवडला, ए पी 1 निवडला, वाय पासून ए. आता ए पासून जर रिव्हर्स आला, ठीक आहे, ए पासून सॉरी वायची करस्पॉन्डन्स कोणासोबत येईल? ए सोबतच येईल. ठीक आहे, वायची करस्पॉन्डन्स ए सोबत येते वाय. तर पहा, वाय पासून 2 पुढे जा, वायच्या पुढे झेड येतो आणि झेडच्या पुढे परत सायकल जॉईन होते, वायच्या नंतर झेड, झेडच्या नंतर ए. सो दॅट इज या ठिकाणी +2, या ठिकाणी +2 लक्षात येतोय. व्ही ची पेअर मी अगोदर स्टार्टिंगच्या एंडिंगला आणि या दुसऱ्या कोडिंगच्या एंडिंगला पण घेतली, स्टार्टिंग पासून पण मी जॉईनिंग घेतली व्हीची आणि एंडिंग पासून पण घेतली, कुठंच मला लॉजिक भेटत नव्हतं. देन मी आता व्ही पासून स्टार्टिंग न करता मी ई पासून स्टार्टिंग केली, या एफ सोबत ई टू एफ घेतला, लॉजिक भेटलं, जी टू आय पण भेटलं, ए टू बी पण भेटलं, सगळे लॉजिक भेटत चालले. आता ओ पासून पी कडे, एम एन ओ पी एकनी पुढे जातोय, +1. व्ही पासून एक्स, सो व्ही एक्स काय असेल +1, टी यू व्ही डब्ल्यू एक्स +2. ठीक आहे, +2. सो व्ही ची करस्पॉन्डिंग पहा, इथं आलं असतं आपल्याला, इथं +1. ठीक आहे, इथं ओ पासून जर मी व्ही ची करस्पॉन्डन्स अगोदरच जर मी एक्स सोबत घेतलं होतं पहा, त्यावेळेस मला लक्षात आलं नाही की व्ही एक्स, व्हीच्या नंतर टी, व्हीच्या नंतर येतो डब्ल्यू, व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे 2चा डिफरन्स आहे. तर या ठिकाणी 2चा, ओ नंतर टी 1चा डिफरन्स आहे, ओ नंतर टी. देन वाय, ठीक आहे, वाय नंतर ए म्हणजेच काय, हा दोन्ही कमी झालाय, म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे ज्यावेळेस जातात त्यावेळेस कमी होत आहेत लेटर आणि राईट कडून लेफ्ट कडे येत आहेत त्यावेळेस लेटर काय होत आहेत, वाढत आहेत. ठीक आहे, दिसते क्लिअरली, या ठिकाणी लेटर वाढत आहेत पहा, ई टू एफ वाढला, जी टू आय पण वाढला, ए टू बी वाढला, वाय टू ए पण वाढला. हे लेफ्ट कडून राईट कडे जाताना वाढत आहेत, सॉरी मी कमी होत आहेत म्हटलं होतं, बट लेफ्ट कडून राईट कडे जाताना वाढत आहेत आणि राईट कडून लेफ्ट कडे येताना कमी होत आहेत. तर तुम्हाला काय करायचं, लेफ्ट कडून राईट कडे जायचं, नंतर लेफ्ट कडून कुठे जायचे, राईट कडे. सो लेफ्ट कडून राईट कडे जायचे म्हणून तुमचं लॉजिक सुद्धा लेफ्ट टू राईट असलं पाहिजे, लॉजिक सुद्धा कुठं असलं पाहिजे, लेफ्ट टू राईट असलं पाहिजे. ठीक आहे, सो लेफ्ट टू राईट वाढत जात आहेत, कितीने वाढत जात आहेत, तर पहा, हा जो फर्स्ट लेटर आहे तो फर्स्ट लेटरचा जो करस्पॉन्डन्स आहे तो येणार एंडिंगला, व्हीचा जो करस्पॉन्डिंग लेटर आहे तो कुठे येणार, एंडिंगला. सो व्हीच्या करस्पॉन्डिंग +2 येतोय, सो सीचा +2 करा, सीचा +2 केल्यानंतर काय येणार, डीई, ई येणार एंडिंगला, डीई. ठीक आहे, टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. असं कसं होतंय, इथं तर दिलेलंच नाहीये, सगळीकडे ओ ओ काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे, सीच्या करस्पॉन्डिंग टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, सो व्हीच्या करस्पॉन्डिंग मध्ये एक्स होतोय म्हणजे 2 वाढतोय क्लिअरली एकदम. ठीक आहे, 2 वाढतोय. सो इथं कितीचा, अशा पद्धतीने पहा, या ठिकाणी सॉरी 2 4 6, इथं 6 लेटर्सचा आहे आणि इथं 4 लेटर्सचा आहे.
6 लेटरचा आहे 4 लेटरचा आहे. मग स्टार्टिंग कुठून करणार तर मी स्टार्टिंग केली होती ई पासून, नॉट की व्ही पासून. ठीक आहे, व्ही पासून 2 1 2 1 2 1. सो मग मी स्टार्टिंग ई पासून केली होती, तर या ठिकाणी पण मी ई पासून स्टार्टिंग करणार. जर सी पासून स्टार्टिंग केलं तर एंडिंगला ई येतोय, कारण की सी मध्ये मी 2 ऍड करणार. सी मध्ये मी 2 ऍड करणार. जर पहा स्टार्टिंग पासून जर तुम्ही व्ही पासून जर तुम्ही स्टार्ट केलात की व्ही टू एक्सचा डिफरन्स 2 चा आहे, मग ओ टू पी चा 1 चा आहे, तर तुमच्या एंडिंगला जर तुम्ही सी मध्ये जर 2 ऍड केलात, डी ई एंडिंगला ई येतोय, एंडिंगला ई असणारे एकही ऑप्शन नाहीये. त्यामुळं हे स्टार्टिंग पासूनचं लॉजिक यूज होत नाहीये. तर तुम्हाला सुरुवातीपासून या ई पासूनचं लॉजिक वापरा, ई पासूनचं लॉजिक वापरा. ठीक आहे. हा, एका लॉजिकने आन्सर येत नसेल तर लगेच दुसरं लॉजिक रेडी असलं पाहिजे. सो या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला +1 करणार. ई टू एफ मध्ये +1 होता, तुम्ही +1 केला. एनच्या नंतर येतो ओ, एम एन ओ, ओ आला. ठीक आहे, ओ आला म्हणजेच हे दोन ऑप्शन तर कट मारले, या दोन पैकी आन्सर असेल. ठीक आहे, ओ आला सुरुवातीला. देन डब्ल्यू, डब्ल्यू मध्ये काय असणार +2 असणार. सो +2 केल्यानंतर डब्ल्यू एक्स वाय, ओ वाय, ओ वाय, तर ऑप्शन सी. ऑप्शन काय येतो या ठिकाणी सी, ओ वाय. ठीक आहे, ऑप्शन येतोय सी, ओ वाय. पहा पुढची काढण्याची पण गरज नाही, ओ वाय. लक्षात येतोय. जर तुम्ही या सी पासून स्टार्ट केला असता तर एंडिंगला ई येत होता, एंडिंगला ई असणारे एकही ऑप्शन नाहीये. म्हणून मी या सुरुवातीच्या लॉजिक पासून न जाता मी या ईच्या लॉजिक पासून गेलो. लक्षात घ्या, हे सगळ्या पद्धतीने तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्या पद्धतीने. कारण की असं काय केलं तर सुरुवातीपासून पण गेल्यावर यायला पाहिजे ना. बट बेटा या ठिकाणी पहा, या ठिकाणी 6 लेटर्स होते, या ठिकाणी 5 लेटर्सची आपल्याला विचारलेले. या ठिकाणी 5 लेटर्सची कोडिंग विचारली आणि या ठिकाणी दिलेली कोडिंग ही 6 लेटर्सची होती. 6 आणि 5, मग +1 +2 +1 +2. मग आता या ठिकाणी 3 टाइम्स 6 लेटरची होती. मग आता सुरुवात +2 पासून करायची का +1 पासून करायची हे आपल्याला माहिती नाहीये. सो +2 पासून जर सुरुवात केली तर एंडिंगला ई येतो, ई ऑप्शन मध्ये कुठंच नाहीये. म्हणून +2 मध्ये न करता +1 पासून सुरुवात करा, +1 पासून. ठीक आहे, ऑर्डर बदला त्याची. ओके स्टुडंट, चला लक्षात आला असेल तुमच्या. सो ऑप्शन सी इज करेक्ट. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढचं काढण्याची पण गरज पडली नाही, ओ आय पी टी डी. कारण की ऑप्शन ए मध्ये ओ एक्स दिले, आपलं आलं होतं ओ आय. सो त्यामुळे ओ आय हे एकाच ऑप्शन मध्ये आहे, दॅट इज ऑप्शन सी. म्हणून ऑप्शन सी करेक्ट होऊन जाईल. पुढचं काढायचं असेल, पुढची कोडिंग तुम्ही स्वतः काढू शकता. ठीक आहे, +1 +2 +1 +2 अशा पद्धतीने. क्वेश्चन, if any code language clerk is coded as AHYJA, how is job coded in that language? काही ऑप्शन्स हे काही क्वेश्चन्स जे आहेत ते ऑप्शन्स वरून पण सॉल्व्ह होतात. ऑप्शन्स वरून म्हणजे काय, जसं आता आपण पाहिलं की मी लॉजिक तर करेक्ट फाइंड आउट केलं होतं की व्ही पासून जर मी गेलो तर +2 होणार. बट ते लॉजिक तर करेक्ट होतं, +2 +1 म्हणजे मी +2 पासून सॉल्व्ह केला, देन +1 देन +2 देन +1 म्हणजे +2 पासून सॉल्व्ह केला, देन +1 नंतर परत +2 +1. बट त्या लॉजिकने जर गेलं तर ऑप्शन मध्ये त्या टाईपचं आन्सर नव्हतं, ऑप्शन मध्ये नव्हतं. मग लगेच त्याच लॉजिकला मी थोडं रिव्हर्स केलं की मी व्ही पासून चालू केलं होतं, नंतर मी ई पासून चालू केलं. मग काही क्वेश्चन्स हे ऑप्शन्स वरती असलेल्या ऑप्शन्स मध्ये जे दिलेले आहेत त्याच्याच लॉजिकने काढावे लागतात. ठीक आहे. सो HKW ऑप्शन बी, HKV ऑप्शन सी, HKU ऑप्शन डी नन ऑफ दिसचे क्वेश्चन तर भरपूर काही म्हणजे डेंजरस असतात. कारण की मुलगा काय करतो, भरपूर डोकं लावतो तो, त्याला लॉजिकच सापडत नाही शेवटपर्यंत आणि त्यांना वाटतं मग नन ऑफ दिस आहे बहुतेक. ठीक आहे, त्यांना सापडत नाही म्हणून नन ऑफ दिस असं वाटतं. बट ऍक्च्युअली त्याला लॉजिक शोधता येतं की नाही येतं आता त्याच्यावरती डिपेंड आहे. नाहीतर मुलांना वाटतं मला नाही आलं म्हणजे कोणालाच नाही येणार, असं नसतं. ते लॉजिक सॉल्व्ह करणारे लॉजिक सॉल्व्हच करतात, त्यांना सापडतंच तेच लॉजिक. ठीक आहे, त्यामुळे नन ऑफ दिसचे क्वेश्चन थोडेसे डेंजरस होऊन जातात. चला पाहूया. क्लर्क
ची कोडिंग दिलेली आहे AHYJA. ठीक आहे. सो सी पासून ए छान दिसतोय, सी पासून ए छान दिसतोय. ठीक आहे. या ए पर्यंत छान दिसतोय. तुम्ही म्हणता सर एंडिंगला पण एच आहे ना, बट मग एंडिंगला पण एच आहे तर मग इकडे पहा एच आहे, इथं सीच्या नंतर एल आहे. एलच्या जवळ एच येतो का एलच्या जवळ जे येतो? तर जे पण येतो एलच्या जवळ, एल जे. ईच्या नंतर वाय, ईच्या नंतर वाय, वाय आर. हे म्हणजे आता तुम्हाला दोन्ही साईडने तुम्हाला लॉजिक लावता येतं, कारण की दोन्ही साईडने वर्ड जवळचेच आहेत दोन्ही साईडने. तर या ठिकाणी पहा सी नंतर ए दोन्ही कमी झालाय. ठीक आहे, दोन्ही कमी झालेला आहे. देन थांबा आपण एंड पासून पाहूयात. एंड पासून जरा जे हा जरा जास्त जवळ आहे. ठीक आहे एलच्या. सो त्यामुळे आपण एंड पासून पाहूयात काय आहे -2. ठीक आहे. सी पासून ए म्हणजेच काय आहे, मागे यावं लागतं दोन्ही. ठीक आहे. देन एल पासून जर जे घेतलात, एल पासून जे. ठीक आहे. सो जे के एल, के एल, जे के एल. सो परत -2 ने जावं लागतं. ठीक आहे. जे के एल दोन्ही काय होऊ लागतं, एल हा पुढचा लेटर आहे. एलच्या प्रिव्हियस जर दोन्ही मागे गेलात, एलच्या अगोदर के येतो, केच्या अगोदर जे येतो. ठीक आहे. सो दोन्हीच परत मागे. ई मध्ये वाय पहा. ई मध्ये जर तुम्ही वायला जर पाहिला तर ई आणि वाय मध्ये तर डिफरन्स सेम राहत नाही. इथं पण डिफरन्स -2 राहिला, इथं पण -2 राहिला, तर इथं -2 राहायला पाहिजे होता, तर इथं नाही राहत. तरी पण बघूया, तरी पण पुढे जाणं गरजेचं आहे. ई पासून वायचा डिफरन्स कितीचा आहे? सो ई पासून वायचा डिफरन्स आता आपल्याला काढावा लागेल. पहा ई च्या अगोदर डी सी, पुढचा रिव्हर्स न काढता मागचा डिफरन्स काढतोय. दोन्ही साईडने डिफरन्स काढता येतो. सी बी ए झेड वाय. सो कितीचा डिफरन्स आहे? 1 2 3 4 5 6 चा डिफरन्स आहे पहा, 6 चा. ठीक आहे. ई पासून वाय जो आहे तो 6 ने जर मागे आला, ई पासून जर आपण मागे मागे येत गेलो तर 6 नंतर 6 लेटर्स नंतर वाय येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा हा -6 आला. ठीक आहे. या ठिकाणी हा आर ला पाहूयात, R2H. R2H तर खूप मोठा डिफरन्स तयार होईल या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी पहा -2 -6 येतोय. ठीक आहे. -6 येतोय. आणि या ठिकाणी आर आणि एच मधला डिफरन्स हा सुद्धा खूप मोठा येतोय. त्यामुळं हे लॉजिक तर फिट बसत नाहीये. बट मग आता आपण काय करूयात, हा सी एंडिंगच्या ए सोबत घेतला होता, तर हा सी आता मी स्टार्टिंगच्या ए सोबत घेईन. पाहूयात काय येतं. स्टार्टिंगच्या ए सोबत लॉजिक फिट करूयात आपण. ठीक आहे. तर या सी पासून मी स्टार्टिंगच्या ए कडे आलो -2. या एल पासून मी एच पर्यंत आलो, एल टू एच. तर जी एच आय जे के एल. ठीक आहे. एच ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. सो एल पासून आपल्याकडे एल आहे. एल पासून 1 2 3 4 4 ने मागे आलो. एल पासून 4 ने मागे आलो की एच येतो. सो दॅट इज -4. या ठिकाणी फिट बसते पहा, फिट बसू लागलेला आहे या ठिकाणी लॉजिक. ई पासून वाय पर्यंत आत्ताच काढलं होतं, -6 दिसतोय. 1 2 3 4 5 6 -6. ऑब्विसली R2J जे आहे मी म्हटलं होतं डिफरन्स जास्त आहे. आर पासून जे पर्यंत हा 100% -8 असणार पहा, 100% -8 असणार. पहा कशा पद्धतीने जे आहे. सो जे पासून आपल्याला रिव्हर्स जायचे पाठीमागं. सो रिव्हर्स जायचे. सो जे हा कितवा लेटर आहे? जोटी. जे हा 10वा लेटर आहे. ठीक आहे. जे हा 10वा लेटर आहे. आपल्याकडे कोणता आहे? आर आहे. सॉरी आपल्याकडे आर आहे. आर पासून मागे जायचे आपल्याला, आर पासून मागे जायचे. सो क्यू पी ओ एन एम एम एन ओ पी क्यू आर. देन एल जे. पहा आर पासून 1 2 3 4 5 6 7 8 दिसतोय. आर पासून जर तुम्ही 8 ने मागे आला तर जे येतो. तर आर पासून 8 ने -8 केला तर बॅकवर्ड गेला तर जे येतो. आणि के पासून ए, के पासून ए 100% -10 असेल पहा. के पासून ए जो आहे तर 10 ने मागे गेल्यास येत असेल तर के पासून ए काढायचे, के पासून ए पर्यंत. ठीक आहे. सो के लिहिला मी अगोदर, आता मागे घेऊयात. जे के सॉरी जे के, आता आय जे के जी एच आय ई एफ डी सी बी ए. पाहता केला सोडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर -10 चा डिफरंट असेल, मी सांगितलं होतं. तर प्रत्येक लेटर सुरुवातीच्या लेटरच्या सोबत जर करस्पॉन्डिंग घेतला तर प्रत्येक लेटर 2-2 ने कमी होत चाललाय. या लेफ्ट हँड साईडच्या लेटरपेक्षा 2-2 ने कमी होत चाललाय. हे लॉजिक आहे. ठीक आहे. हे लॉजिक सापडलं आपल्याला. तेच लॉजिक आता पुढे यूज करा 3 लेटर्स मध्ये. जॉब 3 लेटर्स मध्ये. सो
सुरुवातीला कितीने कमी करणार -2 ने कमी करणार सुरुवातीला, ना की एंड पासून येणार सुरुवातीपासून येणार. सो जे च्या लेटरचा -2 ने कमी करा. सो जे च्या प्रिव्हियस जा. ठीक आहे. HIJ HIJ H येणार. ठीक आहे. H येणार HIJ. देन O पासून परत प्रिव्हियस 2 ने जा, मागे जा, 4 ने मागे जायचं आता नेक्स्ट वन 4 ने. सो MNO. सो MN आणि KLMNO. O पासून मागे 4 ने 1 2 3 4. सो K येतो. HK सगळीकडेच आहे. आता लास्ट B पासून कितीने मागे जायचे 6 ने -6 -2 -4 -6. सो B पासून 6 ने मागे. सो B ला सोडा A Z Y X W V. ठीक आहे. सो किती येणार B ला 1 2 3 4 5 6 V येतोय. दॅट इज ऑप्शन डी येतोय मग. ठीक आहे. HKV ऑप्शन डी येतोय मग. ठीक आहे. लक्षात आलं असेल, काही अडचण असणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात लगेचच. लक्षात येते कशा पद्धतीने लॉजिक डेव्हलप करतोय. सगळ्या साईडने मी अप्रोच करतोय पहा, सर्व साईडने मी अप्रोच करतोय. ठीक आहे. सर्व साईडने म्हणजेच मी लेफ्ट साईडने जातोय, म्हणजे हा जो फर्स्ट लेटर आहे तो फर्स्ट लेटर सोबत पण अप्रोच करून पाहतोय, फर्स्ट लेटरला एंड लेटर सोबत पण अप्रोच करून पाहतोय, किंवा हा एंडचा लेटर हा फर्स्ट लेटर दोन्ही सोबत जर अप्रोच करत नसेल तर ह्या पहिल्या लेफ्ट हँड साईडचा जो लास्ट लेटर आहे लास्ट लेटर पासून अप्रोच करा मग. ठीक आहे. कुठून स्टार्टिंग करायची हे पण महत्वाचं आहे. तुम्हाला लॉजिक भेटणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी अप्रोच पण खूप महत्वाचं आहे पहा. ठीक आहे. सो जाऊयात नेक्स्ट वन मोर क्वेश्चन. if in a certain code Manish is written as NZM RHS. मनीषचं कोडिंग दिलेली आहे. then how will Ranjita be written in the same code. या सेम कोडिंग मध्ये रंजिताला काय कोडिंग देता येईल. सो ऑप्शन ए IZM QRZZ. ऑप्शन बी IZM TRGZ. ऑप्शन सी IZM QRHZ. ऑप्शन डी IZM QRIZ. ठीक आहे. चला हा एक क्वेश्चन पाहूयात. सो मनीषची कोडिंग दिलेली आहे. मनीषची कोडिंग दिलेली आहे NZMRHS. ठीक आहे. ही मनीषची कोडिंग आहे. या ठिकाणी लॉजिक शोधायचं आणि याच लॉजिक वरून मला रंजिताची कोडिंग काढायची. ठीक आहे. चला आता पाहूयात मग कोडिंग कशी असते. M to N पर्यंत आलो, छान दिसतंय. M पासून N +1. ठीक आहे. A पासून Z पर्यंत आलो -1 असं पण म्हणता येईल. A to Z -1. A पासून मायनस रिव्हर्स आलो. N पासून M म्हणल्यानंतर या ठिकाणी +1 -1 आला तर आता परत पुढे +1 यायला पाहिजे होता, बट इथं परत -1 आला पहा. परत -1 आला. N पासून M -1 येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. अगोदर काढून तरी पोहूयात आपण. ठीक आहे. लॉजिक फेल होऊ लागले. ठीक आहे. प्लस मायनस लॉजिक फेल झालं. एक वेळेस प्लस आला, 2 वेळेस मायनस आले. ठीक आहे. तरी पण पुढे जायचंय, इथंच सोडून द्यायचं नाहीये. कारण की असं पण असू शकतं की सुरुवातीला प्लस आहे, 2 वेळेस निगेटिव्ह येईल, परत पुन्हा प्लस येईल, 2 वेळेस निगेटिव्ह येईल, परत पुन्हा प्लस येईल, असं पण होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळं एखादा अप्रोच पकडला तर त्याला कम्प्लिटली सगळ्या बाजूने विचार करा त्याचा. ठीक आहे. त्याला अर्ध्यात सोडून जाऊ नका, नाहीतर मग अवघड होईल परत. काही वेळेस काय होतं, तुम्ही लॉजिकच्या एकदम जवळ असता पण तुम्ही त्याला सोडून निघून जाता तिथूनच. तर तुम्हाला त्याला कंप्लीट करायचंय, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. I to R. I पासून R किती दुरीवरती आहे पहा. GHI
जे के एल एम एन ओ पी क्यू आर. ठीक आहे, आर म्हणजे जवळपास 6च्या डिफरन्स वरती आहे. आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर 9च्या डिफरन्स वरती आहे. ठीक आहे, सो +9 होते या ठिकाणी. आता तर कम्प्लिटली लॉजिक फेल होऊ लागले. आता कम्प्लिटली लॉजिक फेल होऊ लागलेलं आहे या ठिकाणी, कारण की +1 -1 -1 परत +9 झाला. या ठिकाणी एस पाहूयात काय येतो तर एस टू एच आता या ठिकाणी परत कमी झाला. पहा एस पासून एच जो आहे तो एच लेटर हा अगोदर येतो, म्हणजे कमी झाला. कितीने कमी झाला तर एच पासून काउंट करा. एच पासून एस किती दूरीवरती, जी एच आय आय जे के एल एम एन एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस. या ठिकाणी जवळपास 11नी मागे चालला. 11नी एस पासून 11नी मागे गेल्यास एच येतो. तर कम्प्लिटली लॉजिक फेल होऊ लागले. आता या ठिकाणी पुढे तुमचं काढण्यामध्ये काही अर्थ नाहीये. पुढचे हे शेवटचा लेटर एक काढण्यामध्ये काही अर्थ नाहीये. लॉजिक फेल होऊ लागलेलं आहे. तर प्लस मायनस फॉरवर्ड बॅकवर्ड लॉजिक येत नाहीये. रिव्हर्स पहा काही होतं का. रिव्हर्स मनीष पहा एस एच या ठिकाणी एच एस आहे. परत आर मुळे फेल झालं. पहा आर या ठिकाणी आर आलेला आहे. या ठिकाणी कुठेही आर नाहीये. त्यामुळे इथं पेअर्ड लॉजिक पण आपल्याला यूज करता येत नाही. पेअर्ड लॉजिक म्हणजे काय, ह्या लेफ्ट हँड साईडच्या जोड्या बनवायच्या आणि जागा बदलायची. जोड्या बनवून तर इथं मी जोडी बनल्यानंतर या ठिकाणी लेफ्ट हँड साईड मध्ये आर हा वर्ड कुठंच नाहीये. इथं आर हा वर्ड आलाय, त्यामुळे इथं पेअर्ड लॉजिक सुद्धा होत नाहीये. ठीक आहे, मग पेअर्ड नाहीये. ठीक आहे, रिव्हर्सचे पण काही या ठिकाणी नाहीये. झेड वगैरे झेड पण लेटर इकडे नाहीये. सो रिव्हर्स लॉजिक, पेअर्ड लॉजिक, बॅकवर्ड लॉजिक, फॉरवर्ड लॉजिक, 4 लॉजिकच्या पैकी कुठलंही लॉजिक यूज होत नाहीये. ना की फॉरवर्ड ना की बॅकवर्ड. परत पेअर्ड पण नाहीये, कारण की नवीन लेटर्स आलेले आहेत या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आता एक जे लॉजिक आपलं राहतं ते अपोजिट लॉजिकचा यूज करा. या ठिकाणी अपोजिट लॉजिक पहा एमच्या अपोजिट एन येतं. ठीक आहे, एमच्या अपोजिट एन, कारण की एमची प्लेस व्हॅल्यू किती, प्लेस व्हॅल्यू कडे आता प्लेस व्हॅल्यू किती एमची प्लेस व्हॅल्यू असते पहा इजोटी. याच्यावरून प्लेस व्हॅल्यू काढायची. इजोटी 5 10 15 20 25. तो एम हा लेटर कुठं असतो, एम एन ओ. जे आणि ओच्या मध्ये एम हा लेटर असतो. सो एम एन ओ, ओला 15 आहे तर एम ला 13 असेल. तर एन ला किती असेल, एन ला असेल 14. सो 13 आणि 14 यांची सम किती येते, यांची सम येते पहा +27. यांची सम येते +27. आणि जर ज्या दोन लेटरच्या करस्पॉन्डिंग नंबरचा सम जर 27 येत असतील तर ते दोन लेटर्स हे काय असतात म्हणून सांगितलं. ते दोन लेटर्स हे अपोजिट लेटर्स असतात. हे मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं. ए पासून झेड. तर ए ची कोडिंग किती आहे, ए ची कोडिंग आहे 1, झेडची कोडिंग आहे 26. सो ऍडिशन येते 27. सिमिलरली एन पासून एम पर्यंत एन ची कोडिंग आहे 14, एम ची कोडिंग आहे 13, परत सम 27 येतो. सो दॅट इज अपोजिट लेटर यूज होऊ लागलेत. वेगळं असं काही नाहीये. सो या ठिकाणी पण अपोजिट लेटरचा यूज करूयात. सो अपोजिट लेटरचा कॉन्सेप्ट यूज होते. अपोजिट लेटर. ठीक आहे, तर या ठिकाणी अपोजिट आरचा अपोजिट. तर आर ची पोझिशन काय, एम एन ओ पी क्यू आर एस टी. टी ला 20 आहे. टी ची पोझिशनला 20 येतो. आर ला 19 येतो आणि एस ला येईल मग 18. आणि आर ला एम एन ओ पी क्यू पी ला 16, क्यू ला 17, आर ला पी क्यू आर. ठीक आहे, पी क्यू आर 3 18 येतो. आर ला 18 पोझिशन येते. आर ला किती पोझिशन येते 18. ए ला 1 येते. एन ला किती येते, एन ला आताच पहिलं 14 येते. एन ला 14. जे ला किती येते इजोटी, जे ला येते 10. ठीक आहे, सो याच्यावरून एवढ्यावरूनच आन्सर येतं का ते पाहूयात. 18 मध्ये मी किती ऍड करू की 27 येईल. ऍडिशन किती यायला पाहिजे, 27 ऍडिशन यायला पाहिजे. सो 18 + 10 केला तर 28 येतो. सो 9 ऍड करायला पाहिजे. सो देन 1 च्या करस्पॉन्डिंग मध्ये 26, 14 च्या करस्पॉन्डिंग मध्ये 13. ठीक आहे, सो 9 लेटरला कुठं येतो, सुरुवातीपासून 9th लेटर कोणता येतो, 10th ला येतो जे. तर जे के पुढे येतो, एल हा मागे येतो. सो जे आय येतो पहा. 9th लेटरला आय येतो. ठीक आहे, आय च्या नंतर जे येतो. सो 9th लेटरला आय असेल. देन 26 लेटरला झेड येतो. 13 लेटरला एम येतो. ठीक आहे, आय झेड एम पहा, सगळीकडेच आय झेड एम आहे. आता मला पुढे काढावंच लागेल असं. ठीक आहे, आय झेड एम. सो देन पुढे या ठिकाणी 10 आहे. 10 मध्ये मला 17 ऍड करावं लागेल. 17. सो 17 ला कोणता लेटर येतो, मग खाली लिहितोय मी 17 ला. याच्या पुढचं मी खाली लिहितोय 17 ला कोणता लेटर येईल. सो पहा
15 ला ओ येतोय, 15 ला ओ, तर पी ओच्या नंतर येतो पी ला 16, क्यू ला पहा या ठिकाणी क्यू आला IZMQ, IZMQ हे 3 ऑप्शन्स मध्ये, बी ऑप्शन मध्ये क्यू नाहीये, ऑप्शन बी तर असू शकत नाही. सो आय झाला. देन टी, टीची पोझिशन आहे पहा 20, टीची पोझिशन 20 आहे, तर मला 7 ऍड करावं लागेल. मला किती ऍड करावं लागेल? 7. तरच ऍडिशन 27 येईल. सो 7 ऍड केला. सो 7 ऍड केल्यानंतर 7th पोझिशनला कोण येतो? ई, ई ला येतो 5, FG, जी येतो, QG, क्यूच्या नंतर जी, MQG, सॉरी जी तर कुठंच येत नाहीये, असं कसं झालं? या ठिकाणी आय ची पोझिशन 10 आहे, या ठिकाणी 4 लेटर्स 1 2 3 4, 1 2 IZ, एन ला येतो M, जे च्या करस्पॉन्डिंग मध्ये येतो Q, आय च्या करस्पॉन्डिंग मध्ये 17 यायला पाहिजे ना, आय च्या करस्पॉन्डिंग मध्ये 17 लेटरला येतो 15 6 आर येतो, 17 लेटरला काय येतो? आर. तर आर सुद्धा सगळीकडे आहे. पण एकदम सिंपल, एकदम सिंपल, एकदम मी वाटलं तर व्यवस्थित लिहून देईल, एकदम व्यवस्थित. हा, रंजिता, रंजिता, ठीक आहे. सो आर ची पोझिशन किती आहे? या सगळ्यांच्या पोझिशन लिहून घ्या. आर ची पोझिशन आहे MN, पोझिशन इथून काढायची लवकर लवकर. MNO PQR, 3 ने पुढे 18, 18, ठीक आहे. आर ची पोझिशन 18, याची पोझिशन 1, एन ची पोझिशन 14, जे ची पोझिशन 10, आय ची पोझिशन 9, टी ची पोझिशन 20, ए ची पोझिशन 1. आता ऍडिशन करत चालायचं. 18 + 9, 18 + 9 दॅट इज 27 येतो. 9 केल्यानंतर तर 9th पोझिशनला कोण असतो? 9th पोझिशनला आय असतो, ठीक आहे. आय हा 9th पोझिशनला. देन 126 इथे येतो, 26 पोझिशनला झेड, कारण की 26 + 1 केल्यास 27 येतो. एन, एन ला 14 आहे, एम येतो, एम ची पोझिशन 13 आहे, ठीक आहे. जे, जे ला 10 आहे, तर इथं एनच्या नंतर एम आला. जे, जे ला पोझिशन किती आहे? 10, 10 मध्ये 17 ऍड करावा लागतो, आणि 17 ला कोणता नंबर येतो? 17 पोझिशनला 15 ला येतो ओ, पी क्यू, 17th पोझिशनला येतो क्यू, 17th पोझिशनला येतो क्यू. आता 9 आहे, त्यानंतर 9 आहे, 9 मध्ये मी किती ऍड करू की 27 येईल? 9 मध्ये किती ऍड केल्यानंतर 27 येईल. सो 27 मधून 9 सेपरेट करा, येतो 18, येतो 18, 18 ला असतो आर, 18 ला असतो आर, कसं येतंय? आणि आयच्या नंतर टी आहे, टी ची पोझिशन 20 आहे, तर पुढचा जो आहे लेटर तो येईल 7th क्रमांकाचा. सो 7th ला असतो कोण? 6 7, जी, FG. सो IZMQRG, IZMQRG, पहा QRG, ऑप्शन ए इज करेक्ट. QRG, ऑप्शन ए इज करेक्ट. क्लिअर आहे स्टुडंट? लक्षात आला असेल, ठीक आहे. QRZ, मी याच्या पुढे जागा पुरत नाहीये म्हणून मी खाली लिहिलं बरं का. याचा नेक्स्ट लेटर जो आहे तो या ठिकाणी लिहिला जी, खाली लिहिलं मी, जागा नाहीये पुढे, ओके. सो त्यामुळे मी खाली लिहिलं. ओके स्टुडंट, लक्षात आला असेल, तुमच्या काही अडचण असणार नाही. आय होप सो लक्षात आला असेल इथपर्यंत, ठीक आहे. सो भेटूयात मग नेक्स्ट क्लासमध्ये आपण अशाच इंटरेस्टिंग एक्झाम्पल सोबत. बट हे सर्व लॉजिक लक्षात ठेवायचे, यांची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मधूनच हा चॅप्टर डेव्हलप होईल. पहा, जसं की मागचे चॅप्टर्स होते कॅलेंडर, क्लॉक, याच्यामध्ये कसं होतं की 6 कॉन्सेप्ट होते. कॉन्सेप्ट वरून जास्त लॉजिक वगैरे काही नव्हतं. तिथं मॅथमॅटिक्स म्हणजे काही फॉर्म्युले होते, फॉर्म्युले वापरा आन्सर तुम्हाला भेटून जातं. बट या ठिकाणी तसं नाहीये. या ठिकाणी जो क्वेश्चन विचारणारा जो काही पेपर सेटर आहे, जो पेपर सेट करणारा जो काही पर्सन आहे, त्या पर्सनच्या माइंडमध्ये कोणत्या प्रकारचे लॉजिक आहेत, त्याच प्रकारचे लॉजिक तुम्हाला शोधून काढायचे. त्यांनी ज्या प्रकारे लॉजिक वापरले त्याच लॉजिकला तुम्हाला शोधून काढायचे. सो असे लॉजिक जर शोधून काढायचे असतील तर याला प्रॅक्टिसच लागते, याला दुसरं काही ऑप्शन नाहीये या ठिकाणी, ठीक आहे स्टुडंट. सो देन मग भेटूयात आपण नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.